स्वागत आहे मित्रांनो तुमचं SD एम्पायरमध्ये। मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो आपण पाहणार आहोत राशन कार्डवरील नवीन अपडेट आलेले आहेत मित्रांनो, ते घर बसल्या कसं करायचं, मोबाईलवरती ई-केवायसी कशी करायची। तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि याच्यावरती आल्यानंतर सर्च आयकॉनवर क्लिक करून आपल्याला इथं महाराष्ट्र असं मेरा राशन म्हणून सर्च करायचं आहे 2.2। पहिलीच इथं मित्रांनो आपल्याला एक ऑप्शन दिसेल, तो मग एक आपल्याला ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे। हा लेटेस्ट माहिती आहे 2025 ची मित्रांनो। मेरा राशन ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे आपल्याला। हा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर लवकरच आपल्याला थोडा वेळ वेट करेल आणि हा ॲप ओपन होईल आपल्याला मित्रांनो। हा ॲप ओपन झाल्यावरती मित्रांनो इथे आपल्याला बघा थोडा वेळ वेट खायला लावेल। नंतर याच्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट लँग्वेज करायची आहे मित्रांनो। सिलेक्ट लँग्वेज केल्यानंतर इथं इंग्लिश, हिंदी किंवा मराठी करून स्टार्ट करायचं आहे। पुन्हा जेट स्टार्टरवरती क्लिक करायचं आहे। मेरा राशन याच्यावरती जेट स्टार्टरवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन म्हणून येईल मित्रांनो। इथं बेनिफिकेट युजर और डिपार्टमेंटल युजर्स मित्रांनो याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बेनिफिट युजरवरती, कारण आपण स्वतः युजर्स आहोत। तर इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आपल्याला व कॅप्चा इथं फिल करायचा आहे। कॅप्चा फिल करून आपल्याला इथं नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं आहे। आधार नंबरला जो नंबर लिंक आहे तो याच्यावरती कंटिन्यू होऊन जाईल व ही ॲप ओपन होईल आपल्यासाठी मित्रांनो। हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ वेट खाईल लॉग इन होण्यासाठी। तर आपल्याला हे बघून घ्यायचं आहे जसं तसं मित्रांनो। आता हे झाल्यानंतर थोडा वेळ वेट खाईल मित्रांनो आणि हे झाल्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली म्हणून एक ऑप्शन येईल। आता ह्या ऑप्शनमध्ये एक ओके करायचं आहे आणि नंतर एक OTP येईल तुम्हाला। ते OTP मित्रांनो इथं OTP व्हेरिफिकेशनच्या जागी इथं ऑटोपिक फिल करायचं आहे। नंतर इथं ओके करून आपल्याला इथं पुढे थोडा वेळ थांबायचं आहे। नंतर क्रिएट एमपिन म्हणून एक ऑप्शन येईल मित्रांनो। इथं क्रिएट एमपिनच्या नंतर इथं जे आहे ते आपल्याला थोडा वेळ वेट करायचा आहे आणि इथं जर तुमच्या मनावर कोणताही 4 अंकाची इथं एमपिन एक सेट करायची आहे। जसं आपण फोनपेला लॉक स्क्रीन घालतो तसा एक एमपिन सेट करायचा आहे मित्रांनो आपल्याला। आणि ते एमपिन सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ वेट खायचा आणि त्यानंतर ओनली दिस टाइम किंवा तुम्ही कोणताही अलाव करू शकता मित्रांनो तुमच्या मर्जी। तर मेन्यूवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। इथं मेन्यूवरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट खावा। इथं बघू शकता तुम्ही माहिती हा ओपन झालेली आहे आपली। इथं मॅनेज फॅमिली डिटेल्स, पुन्हा राशन इलोमेंट, ट्रॅक माय राशन, माय गिव्हन्स इथं सर्व मित्रांनो तुम्ही बघू शकता। तुम्ही राशन कार्ड सुद्धा डाउनलोड करू शकता मित्रांनो इथून, कारण तुमचा हा राशन कार्ड आहे ना तो तुम्हाला भारत सरकारद्वारे व महाराष्ट्र सरकारद्वारे येणार आहे। आणि हे राशनमध्ये कुणाकुणाची नावं आलेली आहेत हे सर्व इथे या ॲपवरती दाखवतं मित्रांनो। आणि हा जो ॲप आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याने लवकरच अपडेट करण्यात येणार आहे हा ॲप, जेणेकरून आपल्याला सर्व सुविधा घरपोच होतील मित्रांनो। आणि या गोष्टीनंतर मित्रांनो तुम्हाला सांगण्यात येत आनंद होतो की याच्यानंतर आपल्याला केबलिंग टू अपडेट मोबाईल नंबर्स व्हेरी मेंबर्स ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मित्रांनो। आणि ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो पेंडिंग मोबाईल नंबर इथे कितीले आलेले आहे त्याच्यावरती व्ह्यू करायचं आहे व ॲड नंतर कोणत्या माणूस नसला तर याला डिलीट करू शकता, कोणाचा जेंडर, मोबाईल नंबर, नेम चेंज करू शकता मित्रांनो इथून आपण आपल्या राशन कार्डवरती। व एवढंच नव्हे तर तुम्ही बघितल्याप्रमाणे मित्रांनो याच्यावरती आपण सर्व काही एडिट करू शकता। म्हणजे तुमचा नंबर चुकलेला असेल किंवा नाव चुकलेलं असेल, स्पेलिंग मिस्टेक असतील, हे सर्व तुम्ही मित्रांनो इथं करू शकता। तर आपल्याला इथं जेंडर मेल बदलायचं आहे, इथं केलेलं आहे सर्व। तर इथं एमपिन टाकायची आहे मित्रांनो, OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे। OTPच्या नंतर आपल्याला इथं सर्वप्रथम एमपिन टाकून पुन्हा सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो। आणि हे सर्व झाल्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर इथं सक्सेसफुली एक मेसेज येतो आणि नंतर इथं आपल्याला थोडा वेळ वेट घ्यायला लावतो। आणि याच्यानंतर तुम्ही बघितल्याप्रमाणे इथं ओके सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे मित्रांनो। व्ही लॉग व ओके म्हणून क्लिक करायचं आहे आपल्याला। आणि हे सर्व झाल्यानंतर पेंडिंग मोबाईल नंबर मित्रांनो कुणाकुणाचे आहेत हे सर्व याच्यावरती कळणार आहे, कारण मित्रांनो हा जो ॲप आहे तो महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित केलेला आहे। तर सर्व तुम्हाला कामे याच्यावरती येणार आहेत मित्रांनो। आणि जर ह्याच्यावरती क्लिक केलं तर मॅनेज फॅमिली डिटेल्स, ट्रॅक माय राशन, माय गिव्हन्स, सेल रिसिप्ट, बेनिफिट्स रिसॉल्व फ्रॉम गव्हर्नमेंट इथं सर्व झालेलं आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता की इथं 4 ते 5 ते 6 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत आणि सर्व ऑप्शन आपल्या कामाचे आहेत मित्रांनो। आणि याच्यावरती जो मेन राशन आहे आपलं ह्याच्यावरतीच आपलं राशन करता येतं। आणि मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये आपल्याला
कोणताही फॅमिली मेंबर आपल्याला एडिट व डिलीट करता येणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला खरंच यावरती जर फुल व्हिडिओ आहे हा आपल्याला, आणि सर्व माहिती मी मराठीतून देतो मित्रांनो, ही सर्व तुमच्या कामाची माहिती आहे. तर तुम्ही सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो एवढं सांगणं आहे की तुम्हाला ह्या ॲपवरून तुम्ही सर्व मॅनेजिंग आपल्या फॅमिलीचे डिटेल्स इथे सर्व फिलअप करू शकता व डिलीट करू शकता किंवा एडिट करू शकता. तर तुम्ही हे सर्व आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर करू शकता मित्रांनो. आपल्या चॅनलला भरभरून प्रेम देत आहात, धन्यवाद तुमचं. तर मित्रांनो आता एवढं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की तर आपल्याला थोडा वेळ वेट खाईल आणि हे जे सर्व ॲप्स दिलेले आहेत हे सर्व तुम्हाला मित्रांनो याच्यावरती राशन इन्स्टॉलमेंट म्हणजेच मित्रांनो आपलं राशन कुठवरनं आले, पुन्हा आपल्याला राशन केव्हा मिळणार, हे राशन कधीचं आहे, हे राशन कोणत्या महिन्यात कितव्या महिन्याचं होणार आहे, आणि मित्रांनो याच्यावरती सबसिडीसुद्धा मिळणार आहे. तुम्ही ते 6वा ऑप्शन बघितलं तर गिव्ह माय रेशन्स, याच्यावरती आपल्याला ॲड न्यू आपलं म्हणजे फॅमिलीचा मेंबर इथं ॲड करू शकता, सेल रिसिप्ट घेऊ शकता, नंतर बेनिफिट रिसिप्ट घेऊ शकता आपण मित्रांनो. इथं सर्व प्रकारचे आपल्याला ट्रान्झॅक्शन हिस्ट्री ते सर्व आपल्याला इथं दिलेले आहेत मित्रांनो. आणि इथं दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं बेनिफिट रिसिप्ट म्हणून आलेलं आहे. आणि इथं तुम्हाला जर बघायचं झालं तर मित्रांनो तुम्ही थोडा वेळ वेट करू शकता. बेनिफिट्स ऑफ गव्हर्नमेंट, तर तुम्ही इथं बघितल्याप्रमाणेच मित्रांनो इथे तुम्हाला ज्या महिन्याचं राशन आलं नाही त्या महिन्याचे पैसे इथे तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो. आणि हे जे पैसे आहेत ते तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यात उघडतील मित्रांनो. इथं सर्व तुम्हाला काही दिलेलं आहे, इथं बेनिफिट रिसिप्ट ते सर्व, व इथं राशन कार्ड ट्रेलरसुद्धा दिलेलं आहे मित्रांनो. FPS इन्फॉर्मेशनसुद्धा मित्रांनो याच्यावरती तुम्हाला दिलेली आहे. आणि नियर बाय शॉप्स, याच्यावरती राशन कार्डचे शॉप्स कुठं आहेत ते तुम्हाला सर्व याच्यामध्ये दाखवलेलं आहे मित्रांनो. आणि याचे जे बेनिफिट्स व त्याचे फायदे जे आहेत ते मित्रांनो मी तुम्हाला सर्व सांगितलेले आहेत. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करा, काय पाहिजे ते कमेंट करा, मी मित्रांनो नक्की तुम्हाला रिप्लाय करेन. आणि आपल्याला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि राशन कार्ड एक असा मुद्दा आहे मित्रांनो जो गोरगरीब आपण करून खाऊ शकतो, हा एक मेन मुद्दा आहे. तर मित्रांनो राशन कार्ड तुम्हाला काही बंद झाले तर तुम्ही सरळ मला कमेंट करू शकता व आपल्या जवळच्या सुविधा केंद्रावर जाऊन यावर सर्व चालू करू शकता मित्रांनो. आणि इथे जर आहे ते आपल्याला सर्व इथं काही ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवटपर्यंत नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.